सांगली जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आले आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस जास्त झाला आणि सांगलीमध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण झाली तर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी मौनाक घोष यांनी आणि सांगली जिल्हा मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त संजिता महापात्र यांनी घेतला. सांगलीमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाल्यानंतर कोणकोणत्या भागामध्ये पुराचे पाणी शिरले जाते या सर्व भागांची पाहणी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडून करण्यात आली. तसेच पूरस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून कृष्णा नदीमध्ये करण्यात आले. यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी यंत्रसामग्री सज्ज आहे का, सर्व बोटी सुस्थितीत आहेत का याचाही आढावा घेण्यात आला. आज जे आहे आता तुम्हाला माहिती आहे की पावसाचे जे सीझन आहे ते सुरू झालेलं आहे. पाऊस जे आहे ते ऑलरेडी सांगली जिल्ह्यात जे प्रवेश केलेला आहे त्या पद्धतीने सांगली जिल्ह्याची जे पूरग्रस्त होण्याची जी हिस्ट्री आहे त्या लक्षात घेऊन आज आपत्ती व्यवस्थापन कक्ष या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमार्फत जे आहे त्यांची विविध जे यंत्रसामग्री इतर जे त्यांचे ड्रिल्स असते त्याची सगळ्याची आढावा घेण्यात या ठिकाणी आलेली आहे. आणि ते सगळे जे मशिनरीज आहे, गॅस कटर्स आहे, एखादा माणूस ते फासून गेले कुठेतरी तरी त्यांना तिकडून निकाली कसे काढता येईल त्याच्या पद्धतीत जे काही सगळे यंत्रसामग्री आहे, आमचे जे बोट्स आहे, स्पीड बोट्स आहे, रेस्क्यू बोट्स आहे आणि हे सगळे यंत्रसामग्री जे आज ते कार्यरत आहे हे बघण्यासाठी या ठिकाणी त्याची जी आहे एक मॉक ड्रिलसारखा ते केला गेलेला आहे. आणि सगळे यंत्रसामग्री आता सद्यस्थितीत व्यवस्थित आणि कार्यरत आहे. आणखीन काय साहित्य मागवण्याच्या दृष्टीने आपल्याला साहित्य सद्यस्थितीत जिल्ह्यात म्हणजे महानगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, ग्रामीण क्षेत्रामध्ये असेल, आता पुरेशा साहित्याची उपलब्धता या ठिकाणी आहे. कुठेही एक ठिकाणी जर आवश्यकता असल्यास पूर्ण जिल्ह्याचे सगळे साहित्य त्या ठिकाणी केंद्रीभूत म्हणजे त्या ठिकाणी डिप्लॉय करता येईल. आपले यंत्रणा कशी आहे सज्ज? आज माननीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिकाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष या दोघांच्या संयुक्त विद्यमाने इथे रंगीत तालीम घेण्यात आलेल्या आहेत. ह्या अनुषंगाने जसं सरांनी ऑलरेडी सांगितलेले की पूर परिस्थितीचं सांगलीमध्ये प्रत्येक वेळी आपण त्या हिशोबानं तयारी करतो. सर्व जे आपल्याकडे यंत्रसामग्री आहेत ते सुव्यवस्थित आहेत किंवा कसे, आपल्याकडे किती बोटी आहे ते चालू अवस्थामध्ये आहेत किंवा कसे, आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी ह्यांची तयारी आहेत त्याच्या पूर्ण इथे आज रंगीत तालीम घेण्यात आलेल्या आहेत. तर सर्व सांगलीकरांना आम्हाला नम्र अनुरोध आहेत परत की पूर परिस्थितीमध्ये आपल्याकडे आपत्ती मित्र ॲप आहे, त्या अनुषंगाने आपण सर्व माहिती त्यामध्ये तासांनी तास देणार आहोत. तर काही मिसइन्फॉर्मेशन न पसरता त्यामध्ये जे काही आपण माहिती देणार आहोत त्या अनुषंगाने सर्वांनी काळजी घ्यायची. प्रशासन सुसज्ज आहेत. तुम्ही सर्वांना ह्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्याचं सर्व रूपाने प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. असे काही भाग आहेत की जिथे 30 फूट ते 35 फुटावर पाणी नागरिकांना लवकरात लवकर स्थलांतरित होण्यासाठी काय आवाहन करणार आहे? तर आपलं एक प्रॉपर SOP तयार करण्यात आलेली आहे. तर 30 फुटापर्यंत जिथे जे पूरपट्ट्यामध्ये लगेच पाणी शिरते त्या अनुषंगाने आज महापौर साहेब, उपमहापौर साहेब सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आपली मीटिंग झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व तिथेच नागरिकांना 30 फुटाचं यायच्या पूर्वी 21-22 फुटापासूनच आपण त्यांना अनुरोध करणार आहोत आणि ताबडतोब त्यांना शेल्टरला शिफ्ट करण्यासाठी त्याच्या जवळपास आपण पूर्ण तयारी करणार आहोत. आपलं त्याच अनुषंगाने मी सांगलीकरांना रिक्वेस्ट केलेली आहेत की जेव्हा प्रशासन आपल्याला विनंती करते की आपण इमिडिएटली शिफ्ट व्हा तर पूर्ण पाणी घरापर्यंत शिरण्यापर्यंत वाट न पाहता इमिडिएटली प्रशासनाने नेमण्यात केलेल्या ठिकाणी शेल्टर निवारामध्ये आपण शिफ्ट व्हावी. तिथे सर्व काही आपण सुविधा उपलब्ध करून ठेवलेले आहेत तर आपल्याला काही अडचण होणार नाही.